तिकडे बोलत नाही डायलॉग मारत घे कॅमेऱ्यात बोलायचं सुधारला आणि कॅमेऱ्यात बोलायचं म्हणतोय ना तुला इमानदारी काय बोलायचं आता माझ्याकडे घ्या. केस नाही नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका यश सोरगडे आणि आज आपल्या सोबत आहे भाऊ आपला. ऐका ना मित्रांनो, विषय काय माहिती का, माझी कटिंग बरोबर नाही. मी कटिंग केलं तुमच्या बरोबर बोलतो. हा व्हिडिओ इथंच बंद होती. याच्या आद्या कटिंग पशी काय आहे? माणसाला किंमत पाय, माणुसकी माणसात माणुसकी पाय. कटिंग पशी काय आहे? आता त्या दिवशी निखिल कटिंग करून आलता तरी कोणतरी त्याला बोललं काहीतरी. आता कोणतरी बोलला हाय आता जे कॅमेऱ्याच्या मागं आहे तो. मला वाटतं म्हणजे आता कॅमेरा नाही फिरवते अटकून काय बोल मागं नाही रे तो जाऊ दे आता काही 1x आहे करा देऊ. कसं 1x मध्ये तोंड दाखव. तर विषय काय मित्रांनो, माझं निखिलचं आमचं भाऊभावाचे संबंध आहेत. फूट पाडायचं बघतो त्याच्यात. सगळ्यात मोठा राजकारणी माणूस आहे तर त्या निखिलला तर कळत नाही, पण मला जाणून बुजून कळलेलं आहे. पण त्या निखिल त्यानंतर एकच गोष्ट सांगतो, सुधारायचं बघ की तुझ्या जी शाळा करते तेव्हा काय शिक. नमस्कार मित्रांनो. नमस्कार मी बी बोलतो. माझ्यासारख्या साध्या भोळ्या सरळ गोर गरीब मुलाला कोण आणि शेठ गरीब कोण असं माहिती तुम्हाला? कॉमेडी काय विचार शेठ का 2 मिनिटं बोलू का? माझ्यासारख्या गोरगरीब मुलाला जो काय म्हणतात हातावर पोट आहे ज्याचं, कुणाचं? सकाळी काम केलं तर संध्याकाळी ज्याला खायला भेटतं त्याला हे पॉलिटिशियन, अजून राजकारणी, अजून शाळा, कसले कसले वाईट साईट शब्द बोलतात ते माझ्या. 1 मिनिट थांबा, तू शाळेत कोणत्या होता? मी काय 32 नंबर. मग तर पक्का साधना पण होतो. मग तर पक्का राजकारणी साधना आणि 32 नंबर यांच्या सारख्यांना त्यांनी घडवलेलं आहे. हे आजचे मोठे आपले युवा काय म्हणते त्याला, नेतृत्व, युवा नेतृत्व आहेत आपल्या पिढीचे. मी ज्याला फक्त आणि फक्त खायचं आणि काम करायचं आणि झोपायचं माहिती, मला यातला गचा म कळत नाही. स्पष्ट भाषेत तुला कळतं तरी काय ही गोष्ट मित्रांनो तुम्ही मला सांगा, याला कळतं काय? अरे ह्यो ना मित्रांच्या भांडण भेटतोय. काल त्या निखिलला आयुष्यपण सांगतो, निखिलला पक्क एवढं घाणघाण बोलला नाही ह्यो. आणि फक्त माझाच व्हिडिओ काढलाय. ह्यो बोलला खरं तर राजकारणी, ह्यो बोलला सगळं निखिलला. नंतर शेवट मी एक शब्द बोललो फक्त, तर माझा व्हिडिओ काढला ह्यांनी. मी काय म्हणतो म्हणजे ही गोष्ट किती पट योग्य तुम्ही सांगा. नाही मी काय म्हणतोय, राजकारण प्रत्येकाने सगळ्या गोष्टी बोलायची संधी द्या. ह्याच्यात बसेल का अख्खा फोकस तुझ्यावर. ऐका ना, ऐकते बोला ना. ह्या गोष्टी प्रत्येक मित्रांच्या सबका फोटो इधर आओ, इधर बैठो, इधर आओ. निखिल के बारे में 2 शब्द बोलो. काय म्हणतोय, माझं म्हणण्याचा एक उद्देश आहे, थोडेफार मस्करी नाही का काय हिंदीत टांग. मित्रांनो मी सांगतो, एवढी फार नाही मस्करी, एवढी मस्करी करते तेवढी मस्करी करते. फार ते ना आता ही गोष्ट बोलण्यासारखी आहे ऑनलाईन, पण आहे ना अख्ख्या रोडनी निखिल 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 कुठं माहिती का, आपल्या हडपसर मधलं मला वाटतं 3 किलोमीटर असेल. 3 किलोमीटर गाडीची स्पीड होती 5 ते 10 अशी रनिंग स्पीड होती गाडीची. NIBM ला घाण घाण ते निखिलला बोलत होती, एवढे घाण फोन मध्ये रेकॉर्डिंग आहे. दाखवू का मी ह्या गोष्टी लोकांनी दाखवू का मी, तुला वाटतंय का माझ्या? जाऊ दे पण ह्या गोष्टी बोलण्यासारख्या ह्याला काय म्हणतात, हायपोक्रेट ह्याला म्हणतात. ह्या गोष्टी बोलते ती लोक, त्याला ह्या गोष्टी ह्याला बोलतात. म्हणजे विचार करा, आमचा निखिल चांगला पोरगा होता, त्याला बिघडवण्याच्या माग जो मेन कारण. हा मग मी सांगतो आता, तू काय नको सांगू. मजाक मस्करी 4 पोरांमध्ये चालते. आता ज्याच्या हातात कॅमेरा त्याला मी कधी म्हणत नाही ह्याला काय म्हण, निखिलला काय म्हण, त्याला जे म्हणायचं ते म्हणतो. आता ह्याला म्हणतो भाऊ चहा प्यायचा का, आणि आता निखिलला काय म्हणतो आता ते मला सांगायची गरज नाही.
निखिल मी म्हणतच निखिल नाही. भाऊ. त्यांनी स्वतः तशी क्रेज तयार केलेली मी म्हणतच नाही तू ह्याला म्हण तुझ्या कुणी निखिल नाही? नाव माझं अरे पुढं याडेल कर. चांगला माणूस आहे राव त्यो. यो माणूस नाही ते काका. घरचा चांगला पोरगा आहे तो. यो 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 त्याचा भाऊ राजकारणी राजकारणी. नाही राजकारणी खरा mindset. खरा राजकारणी आहे ना. खरा राजकारणी कोणी आपल्या आयुष्यातले हे राजकारणी मित्र ओळखा शिका मित्रांनो. लय पुढे जातात तुम्ही बदनामी होण्यापासून वाचतात. आणि एवढं पण सांगतो जे राजकारण्यांच्या चांगल्या संबंधांमध्ये असतात ना ते पण चांगलेच लेवलला असते. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. खरं तर मी हे राजकारणी चांगल्या राजकारण्यांसोबत की जी राजकारणी आपल्या मी घाणेरडे मित्रांना राजकारण करणारी ही आहेच. आपल्या मित्रांना काय बोलत नाही इकडं- ती राजकारण इकडं- तो मित्रांच्यात राजकारण राज्य- करतोय मित्रांनो. मित्रांच्यात आमचा निखिल बिचारा ऐक की. रडतोय आज संध्याकाळी. इकडे राज्यस्तरीय राजकारणाचा विचार चालतो. आपलं पुढचं विजन आपल्याला काय करायचंय, मेंबर ऑफ पार्लमेंट आपल्याला काय विषय काय करायचं माहिती का विषय एकच आहे. मला माझ्या म्हणण्याचं उद्दिष्ट एकच आहे. बिचारा निखिलला काय बोलू नका. मी माझ्या डोक्यात एवढंच असतं म्हणून दिसतंय म्हणून दिसतंय तुझं हे दिसतंय हा, दिसतंय दिसतंय. की त्याला काही दवा अख्खा ट्रान्सपरंट माणूस आहे. आणि माझ्या डोक्यात हेच विजन असतं आणि हेच विचार असतात की आपल्याला काय मार्ग काढता येईल ह्यातनं कसं बाहेर पडता येईल. जे काही वाईट दिवस आहेत चांगल्या दिवसांमध्ये कसं कन्वर्ट होईल, कसे आपले मित्र पुढे जातील. हे नाही हे राज्यस्तरीय राजकारण, ही झोपडपट्टी राजकारण आहे. 8 तर 10 20 50 रुपयाच्या पुढे कधी जाऊ शकत नाही. आता हे राजकारण कोण करतं ते सगळ्यांना तुम्ही नाव एक कोणाचं मिनिट घेऊ? इथं पैशाचं राजकारण विषय चालला पैसा माणूस कितला लायकी राजकारण कशावर ठरते पैसा माणूस कितला लायकी राजकारण कशावर करणारा ठरते? माणूस पैसा. हो असला घाण राजकारण करतो. असला तिथं माणसाला घाण. किंमत काय आहे? शपथ सांगतो ह्याची साईड सेफ असती पण त्या बिचाऱ्या निखिलची साईड कधी सेफ नसती. निखिल गेला ना भाऊ बरं निखिल वरतीच का निखिल गेला ना नाव काढलंय. निखिल कुणा काय काय राजकारण केलं. मी कुणा राजकारण गेलो आता का विचार करता आता का थांबला बॉल. आम्ही केलंच नाही तर कसं सांगू. आठवायला तर पाहिजे कुणावर केलं. तुमच्या सगळ्यांना खरा राजकारणी दाखवतो. हा शिव खरा राजकारणी. राजकारण करत ह्यो आमची माझ्या घेत होता दोघांच्या भांडणात. मस्त चहा घेत होता ह्यो माणूस. ओनेक्स मध्ये का नाही काढली व्हिडिओ. मध्ये काढले ह्यो आता आता जरा मूड मध्ये नाही ना ते ह्यानी बी आताच राजकारण केलं बरं थांब आता. बरं खरं सांगायचं निखिलला मी म्हणतो का तू निखिलला असं म्हण तसं म्हण. तो म्हणतो का नाही तुला त्याला सांगू का त्याला खरंच लय माझे त्याला काय बोललं नाही ना हसू नको सुनो रे हा त्याला आपण जर काय बोललं नाही ना तर तिथनं काही ना काहीतरी बोलणार. आपण घरनं विचार करू तू नको काय बोलायला थांबणार काही ना काहीतरी बोलणार. मग मी एकदा चालू झाली की मला थांबू वाटत नाही. मग तर तोंड पाडणार. मला परत तोंडातला चहा उडला मोबाईलवर. परत मलाच वाईट शी, वाटतं की गंदा उगाच पोरगा त्याला आहे हा. कसं बोललो. पण नाही त्याला काय बोलल्याशिवाय पर्याय नाही. आणि नाव कोणाचं पुढं करतात माझं. मी म्हणतो का बोल म्हणून त्याला. कॅमेरा दाखव याचं नाव पुढं करा. मी म्हणतो का बोल त्याला काहीतरी ह्याला काहीतरी. त्यांचं ती बोलते ते बोलतात नाव कोणाचं पुढं करतात मा का तर मी बोलायला लावतो. अरे ह्यो मध्यस्थी बोळ्यान दूध पेता का असं अहो, ऐका ना बोल. शेठ. अहो शेठ ऐका ना तुम्ही काय असं बोळ्यान दूध पेता का की तुम्हाला मध्यस्थी का करत ना तुम्ही फक्त निखिलला चालू करून देता चार्ज. निखिल ओका भाऊ आहे आपला. भावाला काय नाही, बोलायचं बस झालंय. नाही. नाही भाऊ आपला तूप हे खायची गोष्ट आहे. त्याला अशी चुकीची उपमा नका देऊ. आणि जसं मुलांमध्ये राजकारण चालतं तसं मुलींमध्ये पण चालतं असं मला वाटतं. आणि काय काय मुलींसारखं पण राजकारण करणारे असतात आपले. कॅमेरा बदल रे. एकदम बाय करायचं नाही मम्मी नाही सोडत. बघ निखिल मग मी काय सोडत. हो निखिल काय म्हणतो बघ निखिल निखिल ए भाऊ त्याला नका टार्गेट करू मी मोकळा. काय म्हणतोय माहिती का विनाकारण त्या पोराचं नाव खराब केलंय. चांगलं पोरं गेलं विनाकारण खराब कार्य सुरुवात एवढ्या केली. आता कॅमेरा समोर बोलायची बात नाही पण एवढ्या पोरींनी मला मेसेज करून करून कधी मला विचारलं नाही पण विचारलं निखिल सिंगल आहे का. अरे तुम्हाला कुत्रेंनो तुम्हाला निखिल माहिती कस काय तू त्याचं तुम्हाला काय निखिलची करायचं. चव बघता आम्ही ओळखलेले. नाही चांगलं पोरगं आहे. फोन आलाय. जाऊ दे आता ते वर ढकल असं. ते व्हिडिओ बंद नाही ना होत. नाही बंद झाला नाही होत. व्हिडिओ चालू आहे. आलाय फोन ताईचा पण खरंच ताई आहे का नाही ह्याच्यावर बी विश्वास नाही बाबा आपल्याला. काहीतरी कुणाचा तरी नंबर दे म्हणजे जाऊ दे आता कसं पर्सनल होतोय बोलायला लागलं म्हणून मी थांबलेलं चांगलं आहे.
निखिलला काय बोलत जाऊ नको, कॅमेरा समोर सांगतो, परत त्याला वाटेल की मी सांगतो. साक्षीदार आहे निखिल आता व्हिडिओचं कारण करायच्या आधी मला म्हणलेला आपण निखिलवर विषय काढू. ह्यो म्हणला होता निखिलवर विषय काढू. व्हिडिओ चालू व्हायची ज्याने आधी निखिलचं नाव घेतलं असेल तो 10 बापाचा. व्हिडिओ चालू व्हायची ज्याने आधी निखिलचं नाव घेतलं असेल तो 10 बापाचा. परत फोन आला. ज्याने निखिलचं नाव घेतलं असेल तो 10 बापाचा. दरवेळेस